इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन द 4 ब्लॉक्स. आता जो लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये किती ब्लॉक आहेत? 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि ए ब्लॉक. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आता आपण पाहणार आहोत. We noted in the section 7.2 that structure of modern periodic table show 4 blocks. ओके. तर आपण बघितलं मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती ब्लॉक आहेत? 4 ब्लॉक आहेत. These blocks are formed in accordance with the subshell in which last electron enter. आता हे जे 4 ब्लॉक्स फॉर्म झाले हे कशानुसार फॉर्म झाले? तर एलिमेंटचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर जे लास्ट इलेक्ट्रॉन ज्या सबशेलमध्ये एंटर झालेला आहे. आता सबशेल कुठले कुठले आहेत? यस आहे, पी आहे, डी आहे आणि एफ सबशेल. समजा एखाद्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन जर यस सबशेलमध्ये एंटर झाला असेल तर तो एलिमेंट एस ब्लॉकमध्ये असेल. ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन पी सबशेलमध्ये एंटर झाला असेल तो पी ब्लॉकमध्ये असेल. ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन डी सबशेलमध्ये एंटर झाला असेल तो डी ब्लॉकमध्ये असेल तो एलिमेंट. आणि ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा एफ सबशेलमध्ये एंटर झाला असेल तो एफ ब्लॉकमध्ये तो एलिमेंट असेल. अकॉर्डिंगली 4 ब्लॉक्स आर नेम ॲज एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. मग ते जे 4 ब्लॉक आहेत ते आहेत एस, पी, डी आणि एफ ब्लॉक असे ते 4 ब्लॉक्स आहेत. त्याच्यात आता आपण पाहू एस ब्लॉक. The last electron in the S block element is filled in a S subshell. आता जे S ब्लॉकमध्ये जे एलिमेंट आहेत, आता S ब्लॉकमधले जे एलिमेंट आपण बघितलं अल्कली आणि अल्कलाईन म्हणजे फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप. जे आपल्याला लेफ्ट हँड साईडचे पहिले जे दोघं ग्रुप आहेत ते S ब्लॉक आहेत. तर त्यांचे त्या एलिमेंटचे जे लास्ट इलेक्ट्रॉन आहेत ते कुठल्या सबशेलमध्ये आहेत? तर S सबशेलमध्ये ते फिल झाले आहेत. देअर बिंग ओनली वन ऑर्बिटल इन अ एस सबशेल. आता बघा एस सबशेलमध्ये एकच ऑर्बिटल आहे. द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज NS12. म्हणजे जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एस ब्लॉक एलिमेंटचं तर लिहिताना आपण जे लास्टचं लिहितो NS12 म्हणजे एक तर 1 इलेक्ट्रॉन असेल किंवा 2 इलेक्ट्रॉन, कारण मॅक्झिमम कॅपॅसिटी 2च आहे एस ऑर्बिटलची. 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्याच्यात राहत नाही एस सबशेलमध्ये. दस एलिमेंट ऑफ द ग्रुप फर्स्ट अँड ग्रुप सेकंड बिलॉंग टू द एस ब्लॉक. म्हणजे ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आहेत हे एस ब्लॉकमधले ग्रुप आहेत. द एस ब्लॉक इज प्रेझेंट ऑन लेफ्ट एक्स्ट्रीम ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता हे जे एस ब्लॉक आहेत तर ते पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट हँड साईडला एक्स्ट्रीम म्हणजे पहिला आणि दुसरा हेच काय आहेत ते एस ब्लॉक असणार आहे. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड. पुढचा टॉपिक आहे पी ब्लॉक. द लास्ट इलेक्ट्रॉन इन द पी ब्लॉक एलिमेंट इज फील्ड इन अ पी सबशेल. तर पी ब्लॉकमध्ये जे एलिमेंट आहेत त्यांचे जे लास्ट इलेक्ट्रॉन फिल झाले ते पी सबशेलमध्ये काय झाले आहेत? फिल झाले आहेत. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन हा पी सबशेलमध्ये एंटर झालेले असतील. देअर बिंग 3 डिजनरेट पी ऑर्बिटल इन अ पी सबशेल. आता पी सबशेल जर बघितलं तर 3 त्याचे डिजनरेट पी ऑर्बिटल असतात पी सबशेलमध्ये. तो एक असतो PX, दुसरा आहे PY आणि तिसरा आहे PZ. ओके. अप टू 6 इलेक्ट्रॉन कॅन बी फिल. प्रत्येका याच्यात 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे टोटल असे किती 2, 4, 6 इलेक्ट्रॉन काय होतात? फिल होतात. Therefore, the element belonging to 6 groups, namely group 13, 14, 15, 16, 17, 18. 13 to 18 हे जे ग्रुप्स आहेत हे सगळे ग्रुप्स पी ब्लॉकमध्ये येतात. कन्स्टिट्यूएड पी ब्लॉक. द पी ब्लॉक अपीयर ॲज ऑन द राईट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. पी ब्लॉक कुठे आहे? राईट साईडला. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तो राईट साईडला आहे. The P block end with a group 18 which is a represent family of inert gases.
पी ब्लॉक जो एंड होते तर सगळ्यात लास्टचा जो ग्रुप 18 ग्रुप आहे आणि 18 ग्रुपला आपण काय म्हणतो इनर्ट गॅसेस काय म्हटलं जातं त्यांना इनर्ट गॅसेस म्हणतो त्यांना आपण नोबेल गॅसेस असे म्हटलं जातं. रिमार्केबली द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप 18 हेलियम डज नॉट द पी सबशेल ॲज इट व्हॅलेन्स शेल. तर जो फर्स्ट एलिमेंट आहे ग्रुप 18 मध्ये तो आहे हेलियम. ओके आणि हेलियममध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे त्याच्यात पी सबशेल नाही त्याच्यामध्ये फक्त एस सबशेल आहे. त्याचं जे व्हॅलन्स शेल आहे त्याच्यामध्ये पी सबशेल नाही. इट हॅज ओनली वन शेल अँड इट इज 1s. ती कुठली 1s आहे. त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते 1s2 आहे. Yet helium is placed in the 18 group of the p block because its valence shell is completely filled. तरी सुद्धा जो हेलियम एलिमेंट आहे तो 18 ग्रुपमध्ये त्याला प्लेस केलेला आहे म्हणजे तो पी ब्लॉकमध्ये येतो. म्हणजे जरी पी सबशेल त्याच्यात नाही तरी सुद्धा तो पी ब्लॉकमध्ये येतो कारण त्याचं व्हॅलन्स शेल हे काय कम्प्लिटली फिल आहे. कारण इनर जे गॅसेस आहेत जो 18 ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंटचं इनर जे व्हॅलन्स शेल आहे लास्ट शेल म्हणतो आपण त्याला ते काय कम्प्लिटली फिल आहे. आणि हेलियमचं काय डुप्लेट कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम एकच शेल आहे आणि त्या एका शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 आहे ती पूर्ण झाली. परंतु त्याच्यानंतर जे एलिमेंट आहे सगळ्यांमध्ये काय लास्ट शेलला 8 इलेक्ट्रॉन आहे ऑक्टेट कंप्लीट आहे. पण हेलियमचं काय आहे डुप्लेट कंप्लीट आहे. सिमिलर टू कंप्लीट व्हॅलन्स शेल ऑफ अदर एलिमेंट बिलॉंगिंग टू ग्रुप 18 विच हॅव अ कंप्लीट ऑक्टेट. मग 18 ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये जे अदर एलिमेंट आहेत त्यांच्यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन आहे त्यांचं ऑक्टेट काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर पी ब्लॉक फ्रॉम द 2nd to 7th पिरियड. आता जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे पी ब्लॉकचं बघा पहिल्या पिरियडमध्ये कोण आहे हेलियम आहे तो आपण ड्रॉप करून देऊ. ओके त्याच्याऐवजी जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 2nd to 7th पिरियडपासून NS2 to NP1 to 6 NS2 to NP1 to 6 असं हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डी ब्लॉक. द डी ब्लॉक इन मॉडर्न पिरियडिक टेबल इज फॉर्म ॲज रिझल्ट ऑफ फिलिंग द लास्ट इलेक्ट्रॉन इन डी ऑर्बिटल. आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जो डी ब्लॉक आहे तर याच्यात जे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंट्समध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन एंटर होतो आहे तो डी ऑर्बिटलमध्ये एंटर होते त्याच्यापासून डी ब्लॉक फॉर्म झाला आहे. अ डी सबशेल इज प्रेझेंट इन द शेल विथ n ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता जो डी सबशेल आहे तर बघा फर्स्ट जी शेल आहे तिच्यामध्ये फक्त एस सबशेल असते. सेकंड शेलमध्ये एस आणि पी असते आणि जी थर्ड शेल आहे त्याच्यामध्ये काय असतो डी सबशेल आहे. म्हणजे थर्ड किंवा थर्डच्या पुढे जेवढ्या शेल आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे डी सबशेल हा असतो. अकॉर्डिंग टू n+l रूल द एनर्जी ऑफ NS ऑर्बिटल इज लेस दॅट ऑफ n-1 डी ऑर्बिटल. तर जो आपण रूल बघितला होता n+l रूल त्याच्यानुसार NS ऑर्बिटलची जी एनर्जी आहे ती n-1 डी ऑर्बिटलपेक्षा कशी आहे कमी आहे. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं याला घ्या ना याला तिकडं 3D आणि 4s पाहू. ठीक आहे n+l रूलनुसार काय असतं n तर 3 आहे. ओके l ची व्हॅल्यू s साठी 0 p साठी 1 d साठी 2 आणि f साठी 3 आहे. तर 3 d ची व्हॅल्यू किती झाली इथे 2 3 + 2 किती झालं 5. ओके 4s 4n आहे s ची व्हॅल्यू किती l म्हणजे 0 म्हणजे 4. आता याच्यात जर बघितलं तर व्हॅल्यू याची कमी आहे म्हणजे 4s हा 4s ची जी एनर्जी ती कमी आहे 3D ला एनर्जी ही जास्त आहे. म्हणजे सगळ्यात आधी कोण फिलअप होईल तर 4s फिलअप होईल मग त्याच्यानंतर 3D हा फिलअप होणार आहे n+l रूलनुसार. म्हणजे 4s मध्ये इलेक्ट्रॉन आधी एंटर होतील त्याच्यानंतर 3D मध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतील एंटर होतील. ओके तर हा n+l एनर्जी रूल्स आपण चॅप्टर जे 4 होतं 11th स्टँडर्डमध्ये त्याच्यात बघितलेला आहे. ॲज अ रिझल्ट
लास्ट इलेक्ट्रॉन एंटर n-1 d सबशेल ओनली आफ्टर ns सबशेल इज कम्प्लिटली फिल्ड। मग जो लास्ट इलेक्ट्रॉन n-1 d ऑर्बिटलमध्ये n-1 d सबशेलमध्ये एंटर होणार आहे, पण त्याच्या आधी ns सबशेल काय झालेलं असेल, कम्प्लिटली फिलअप झालेलं असेल। देअर बिंग 5 ऑर्बिटल्स इन डी सबशेल। आता डी सबशेलसाठी किती ऑर्बिटल आहेत, डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटल आहेत। किती ऑर्बिटल आहेत, 5। त्याच्यात बघा DXY, DYZ, DXZ, DZ² आणि DX²Y² असे काय आहेत, 5 ऑर्बिटल आहेत। 10 इलेक्ट्रॉन कॅन सक्सेसफुली बी अकोमोडेटेड। टोटल डी मध्ये 5 सबशेल आहेत, प्रत्येकामध्ये 2 2 2 2 2 2 म्हणजे टोटल किती, 10 इलेक्ट्रॉन्स डी ऑर्बिटलमध्ये फिलअप होतात किंवा डी सबशेलमध्ये फिलअप होतात। In groups, namely group 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 in the D block, which appears in the center of the modern periodic table. तर D block मध्ये 3 to 12 असे टोटल किती आहेत, 10 ग्रुप्स आहेत। किती ग्रुप आहेत, 10 ग्रुप आहेत आणि ते मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या सेंटरला आहेत। द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इज, आता डी ब्लॉक एलिमेंटचं जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, NS 0 to 2, n-1 D 1 to 10, NS 0 to 2, n-1 D 1 to 10 हे याचं काय आहे, डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे। सम व्हेरिएशन इन कॉन्फिगरेशनमध्ये बघा, म्हणजे डी ब्लॉकचे काही जे एलिमेंट आहेत त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये थोडंफार व्हेरिएशन आहे। कॉन्सिक्वेन्स टू द एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असोसिएटेड विथ अ हाफ फील्ड अँड फुल्ली फील्ड सबशेल। आता हे जे व्हेरिएशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं, हे कशामुळे, तर हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड सबशेल झाल्यामुळे त्यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑब्टेन होतो, जी आपण क्रोमियम आणि कॉपरमध्ये बघितलं आहे। क्रोमियममध्ये काय होतं, हाफ फील्ड होते सबशेल आणि कॉपरमध्ये काय होतं, फुल्ली फील्ड होतं सबशेल। ओके, त्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी होते, म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय होतं, थोडासा चेंज होतो। आर रेडिली ऑब्झर्व, हे आपल्याला ऑब्झर्व होतं। फॉर एक्झाम्पल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम, आता क्रोमियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 24 आहे, जे आउटर म्हणजे लास्टचा 4s1 3d5 इन्स्टेड ऑफ 4s2 3d4, म्हणजे बघा यस सबशेल जे ते पूर्ण फिलअप झालेलं नाही आहे। ओके, पण ॲक्च्युली काय पाहिजे होतं, 4s2 3d5 पाहिजे होतं, पण तसं न होताना रिअलमध्ये कसं आहे 4s1 3d5 आहे, कारण इथे बघा यस सबशेल हाफ फील्ड झालं, डी सुद्धा काय झालं, हाफ फील्ड, म्हणजे यसमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आहे, डी मॅक्झिमम कॅपॅसिटी 10 5 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून ते हाफ फील्ड झालं। तसं इथं होत नाही, इथं काय होतं, यस फुल फील्ड होतं पण डी हाफ फील्ड होत नाही, म्हणून त्याला तो प्रेफरन्स देण्यात आलेला आहे। म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्च्युली जे रिअलमध्ये ऑब्झर्व होतं ते अशा पद्धतीने, कारण ते हाफ फील्डमुळे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते। दिस इज बिकॉज बोथ 4s 3d सबशेल आर हाफ फील्ड। तर हे जे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 कशामुळे, कारण 4s 3d हे दोघं सबशेल काय झाले आहेत, हाफ फील्ड झाले, ते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी त्याला ऑब्टेन झाली आहे। पुढचा जो आहे एफ ब्लॉक, इन द एफ ब्लॉक एलिमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन इज फील्ड इन एफ ऑर्बिटल। एफ ब्लॉकमध्ये जे एलिमेंट आहेत, तर त्या एलिमेंटचे जे लास्ट इलेक्ट्रॉन आहेत ते एफ ऑर्बिटलमध्ये काय झाले, एंटर झालेत, फील्ड झालेत। ॲज देअर आर 7 ऑर्बिटल इन एफ सबशेल, एफ सबशेलमध्ये किती 7 ऑर्बिटल आहे आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, तर 7 मिळून किती टोटल 14 इलेक्ट्रॉन्स हे एफ ऑर्बिटलमध्ये असतात। द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ए ब्लॉक इज, आता जे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ए ब्लॉकचं, NS2 म्हणजे तो जो NS असणार आहे त्याचं 2 इलेक्ट्रॉन पूर्ण फिलअप आहे, n-1 D 0 to 1 आणि n-2 F 1 to 14, हे काय त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एफ ऑर्बिटलसाठी। The variation as a result the extra stability of half filled and fully filled subshell need to be accommodated for. आता इथं जे व्हेरिएशन्स आपल्याला ऑब्झर्व होणार आहे, तर सिमिलर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी हाफ फील्ड आणि फुल्ली फील्ड सबशेलमुळे अकोमोडेट होतं, त्याच्यामुळे काय होतं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी
त्यांना ऑप्टेन होईल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय होतं, थोडंफार व्हेरिएशन होतं. फॉर एक्झाम्पल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हे बघा ॲटॉमिक नंबर 63. ओके, तर त्याचं जर आपण आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं 6s2 4f7 5d0. याच्यात काय होतं आता बघा, बिकॉज 4f सबशेल इज हाफ फील्ड. एफमध्ये 14 पाहिजे, 7 आहेत हाफ फील्ड झाला. एफ ब्लॉक कन्स्टिट्यूट 2 सिरीज. एफ ब्लॉकमध्ये किती सिरीज आहेत, 2 सिरीज आहेत 14 एलिमेंटच्या, म्हणजे 14 एलिमेंटच्या 2 सिरीज असे टोटल 28 एलिमेंट आहेत. कॉल लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज, म्हणजे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आहेत. पुट वन बिलो द अदर, म्हणजे एकमेका खालोखाल आहेत, त्या बॉटमला आहेत. द एफ ब्लॉक इज प्लेस सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ पिरियडिक टेबल. तर एफ ब्लॉक जी आहे बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल सेपरेट तो असणार आहे. प्रॉब्लेम, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फ्यू एलिमेंट आर गिवन बिलो. काही एलिमेंटचे आपल्याला आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले. एक्सप्लेन दे मे आयडेंटिफाय द पिरियड ग्रुप अँड ब्लॉक इन द पिरियडिक टेबल टू विच दे बिलॉंग. आपल्याला ते कुठल्या पिरियडमध्ये असेल, कुठल्या ग्रुपमध्ये असेल, कुठल्या ब्लॉकमध्ये असेल, ते आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये कुठं असेल ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आता फर्स्ट जे दिलेलं आहे आपल्याला ते पाहू. हिलियम, त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 दिलं आहे. हा जो एन आहे म्हणजे 1. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 म्हणतो आपण त्याला. हिलियम बिलॉंग टू द फर्स्ट पिरियड, कारण तो काय रिप्रेझेंट करतो, पिरियड. काय रिप्रेझेंट करतो, पिरियड रिप्रेझेंट करतो. द शेल एन इज इक्वल टू 1 ॲज ओनली 1 सबशेल. त्याच्यामध्ये एकच सबशेल असतं ते यस, नेमली 1s. ती कुठली सबशेल असणार आहे, 1s ही त्याची सबशेल असणार आहे. ठीक आहे. The outer electronic configuration is 1s2 of helium correspond to maximum capacity of 1s. Complete duplicate, तसं duplicate काय complete आहे. ठीक आहे. Therefore helium is placed at the end of a first period. आता duplicate complete असल्यामुळे तो कुठं आहे, फर्स्ट पिरियडमध्ये आहे, कारण त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू 1 आहे. आणि ग्रुप कुठं येणार, तो 18 मध्ये, कारण त्याचं डुप्लेट कंप्लीट आहे. आणि ज्यांचा ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट आहे तो कुठं असतो, 18 ग्रुपमध्ये असतो. आणि डुप्लेट त्याचा कंप्लीट आहे म्हणजे तो लास्ट जो 18 ग्रुप येतो तो कुठल्या ब्लॉकला येतो, पी ब्लॉक. ही बिलॉंग्स टू पी ब्लॉक, हिलियम बिलॉंग्स टू पी ब्लॉक. त्याच्यानंतर पुढचं जे दिलेलं आहे आपल्याला झेनॉन 5s2 5p6. आता एन जर बघितलं इथं एन काय 5, एन काय 5 म्हणजे त्याचा पिरियड आला 5th पिरियड, बिलॉंग टू द 5th पिरियड. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 जर आपण बघितलं ओके, तर कंप्लीट ऑक्टेट आहे. ओके, तो 18 ग्रुपमध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजे 18 ग्रुप. आणि ऑक्टेट कंप्लीट असलेला कुठं येतो, तो पी ब्लॉकमध्ये. कुठे येणार आहे तो, पी ब्लॉकमध्ये. इथे बघा पी ब्लॉकमध्ये तो असणार. त्याच्यानंतर जो सल्फर आहे 3s2 3p4 आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एनची व्हॅल्यू काय आहे 3. ओके, म्हणजे तो थर्ड पिरियडमध्ये 3p सबशेल आहे लास्ट. यस काय आहे, पार्शली फिल्ड. यस एक इज पार्शली फिल्ड अँड शॉर्ट ऑफ अ कम्प्लिशन ऑफ ऑक्टेट बाय 2 इलेक्ट्रॉन्स. जर आपण बघितलं 2 आणि 4 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. तर यस बिलॉंग 2, तर बघा काय करायचं, 2 इलेक्ट्रॉन कमी तर 18 - 2 करायचं. 2 इलेक्ट्रॉन इनकम्प्लीट आहे त्याला ऑक्टेट कंप्लीट म्हणजे 16, म्हणजे 16 ग्रुपमध्ये. आता 16 ग्रुप जो असतो, आता बघा पीमध्ये इलेक्ट्रॉन एंटर झाला म्हणजे पी ब्लॉक आणि 16 ग्रुप. ठीक आहे, अशा पद्धतीने. नंतर जे गोल्ड आहे त्याला आपण एरोएट असं म्हणतो. त्याच्यात जर बघितलं त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 6s1 5d10 6s1 5d10. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर बघितला n इज इक्वल टू 6 म्हणजे 6 पिरियडमध्ये. आता 6 पिरियड बिगिंग विथ अ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इंटू 6s अँड देन इंटू 5d ऑर्बिटल. आधी 6s फिल होतो आहे, नंतर 5d होतं आहे, 5d ऑर्बिटल फिलअप होतो आहे. जे आउटर कॉन्फिगरेशन असणार आहे त्याचं 6s1 5d10 म्हणजे किती 1 + 10 किती 11 इलेक्ट्रॉन आहेत. आर फिल इन आउटर ऑर्बिटल टू गिव्ह गोल्ड. देअरफॉर बिलॉंग्स टू गोल्ड बिलॉंग्स टू ग्रुप 11. बघा 11 इलेक्ट्रॉन म्हणून तो इलेक्ट्रॉन्स म्हणजे तो ग्रुप 11 मध्ये असेल. ॲज लास्ट इलेक्ट्रॉन हॅज एंटर डी ऑर्बिटल. लास्ट इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतोय म्हणून तो डी ब्लॉकमध्ये असणार आहे. आहेत